आपल्याकडच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे विवाहानंतर मुलगी लग्न घरी तिच्या सासरी राहायला जाते. लग्न ही मुलीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडणारी घटना असते. पण प्रश्न असा उपस्थित होतो की या आमूलाग्र घटनेचा तिच्या माहेरच्या हक्कांवर किंवा विशेषतः माहेरच्या मालमत्तेतल्या हक्कांवर काही फरक पडतो का? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेक लोकांना याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत. सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या मुलीला माहेरच्या संपत्तीमध्ये जर वारसा हक्क असेल, म्हणजे महिलांकरता वारसा हक्काची जी काही चौकट बनवलेली आहे, त्या चौकटीमध्ये त्या महिलेला वारसा हक्क असेल, तर केवळ लग्न झाल्याने तिचा तो वारसा हक्क नष्ट होणार नाही. कारण वारसा हक्क हा कायद्याने दिलेला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि सर्वसाधारणतः कोणताही जन्मसिद्ध अधिकार जो असतो, तो जन्मानंतर घडलेल्या बऱ्या वाईट गोष्टींनी त्याच्यावर विपरीत परिणाम होत नाही. म्हणून एखाद्या मुलीला, एखाद्या महिलेला जर जन्मतः माहेरच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क असेल, तर तिच्या लग्नानंतर तिच्या त्या वारसा हक्कावर काहीही फरक पडणार नाही. तो वारसा हक्क नष्टही होणार नाही. किंबहुना त्याच्यावर कोणताच विपरीत परिणाम होऊ शकणार नाही. लग्नापूर्वी वारसा हक्क तिचा जसा होता, जेवढा होता, तेवढाच वारसा हक्क लग्नानंतर सुद्धा कायम राहील. त्यामुळे याबाबत तुमच्या मनात काही शंका, कुशंका असतील तर त्या काढून टाका. केवळ लग्न झाल्याने मुलीच्या आणि महिलेच्या वारसा हक्कावर काहीही फरक पडत नाही. धन्यवाद.